असा तुडवला. पण चिरंजीव कांबळे हुशार, तो पण नाही रडला. तो दोनदा काढला करून. मग याच्या लक्षात आलं डीएनए मधनं ही डबल जात. विचार ही स्वाभिमानातनच द्यायला लागत असतात. आणि आता कांबळे वेडा झालाय. कांबळे वेड्यांच्या दवाखान्यात आहे. व्यवस्थेने त्याला वेडा ठरवलंय. कांबळे वेड्यासारखं स्वाभिमान म्हणतो, कांबळे वेड्यासारखं निष्ठा म्हणतो, कांबळे वेड्यासारखं संघटन म्हणतो, कांबळे वेड्यासारखं मराठी म्हणतो, कांबळे वेड्यासारखं भारत म्हणतो, कांबळे वेड्यासारखं शिवराय ते भीमराय सांगतो. पण डॉक्टर सुद्धा कांबळेला शॉक देऊन तुडवतायत. पण कांबळे नाही रडत. तो नुसताच कंथी करून. हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत शिवसेना जिवंत राहणार आहे. हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत बाळासाहेब ठाकरे, फुले, शाहू आंबेडकरी, मराठी माती, मराठी माणूस जिवंत राहणार आहे. हे एवढाच सांगावं घेऊन आलो होतो. जागर राहावा, दिवसा बी जागर राहावा, रात्री बी जागर राहावा. आणि पुन्हा तो दरारा मला पाहिजे. आणि आदित्य दादा, माझ्या कवठीमंकाळच्या मातीचं तुम्हाला सांगणं आहे की आता तुम्ही या मैदानात, म्हणजे तुम्ही तसं मैदानात आहेच, या माय मराठी मातीत ब्रँड म्हटलं जातं ना, ब्रँड, त्या ब्रँडला म्हणते शिवसैनिक, ओरिजिनल शिवसैनिक. थांबताना एवढंच म्हणेन, आभारांचे भार कशाला, सत्तेचे हार कशाला, मनात एक घरट बांधूया या शिवसेनेचं, या शिवसेनेच्या घरट्याला दार कशाला, झुळझुळत्या या बाळासाहेबांच्या झऱ्याला आपल्याही स्वाभिमानाचं पाणी देत राहूया. मिनमिनत्या या मासाहेबांच्या हृदयाच्या दिव्याला आपल्याही जगण्याचा उजेड देत राहूया. आणि जोपर्यंत ठाकरे घराणं आमच्या मनाला साथ घालत राहील त्याला आयुष्यभर असाच प्रतिसाद देत राहूया. मी राऊत साहेबांच्या स्वाभिमानाला वंदन करतो. तुमच्या सर्व शिवसैनिकांना मनापासून जय महाराष्ट्र करतो. थांबताना हुंदका दाटून येतोय. एवढ्या मोठ्या स्टेजवर, एवढ्या मोठ्या प्रबोधन पीठावर मला उभं करण्याची संधी तुम्ही दिलीत. मी आभारी आहे. धन्यवाद.